हाय, नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. भरपूर दिवस झाला आपण रेसिपीच केली नाही आणि दाखवली पण नाही. तर आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे पॅनकेकची. तर ही रेसिपी आहे बाहेरच्या देशातलीच, पण खूप छान आणि टेस्टी लागते. पण ती रेसिपी आहे ती फक्त मैद्यावरती तिकडे बनवतात. तर मी विचार केला त्याच्यापेक्षा आपण जर गव्हाचं पीठ वापर केला तर खूप छान आणि खूप टेस्टी लागणार. तर तुम्ही बघू शकता मी त्याच्यासाठी काय काय साहित्य घेणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक अंडं, शिवाय गव्हाचं पीठ, दूध, आणखीन खायचा सोडा नसला तर आपलं याचा वापर करू शकतो आपण, बेकिंग पावडरचा. ते जरी दोन्ही नाही टाकलं तरी चालतं, पण त्याच्यामुळे काय होतं, दोन्हीपैकी एक वस्तू आपण वापरली तर आपल्याला म्हणजे ते चांगलं मस्त असं जाळीदार बनतात. तर तुम्ही बघू शकता याच्यासाठी मी आणखीन काय काय घेणार आहे आणि काय काय वापरणार आहे. तर तुम्हाला आवडल्यास नक्की फॉलो करा, नक्की लाईक करा, नक्की शेअर करा. धन्यवाद. तर आता इथे बघा, मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. खरं गव्हाच्या पिठाच्या जागी मैद्याचं पीठच घ्यावं लागतं, पण मैदा शरीराला हानिकारक आहे. त्याच्यापेक्षा आपण जर गव्हाच्या पिठामध्ये लहान मुलांना बनवून दिलं तर खूप छान, त्यांच्या शरीराला पण चांगलं आणि सगळीच गोष्ट चांगली. तर इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथं 1 अंडं घेतलेलं आहे आणि इथं साधारण कोमट दूध घेतलेलं आहे. तर आपल्याला हे अंडा आणि दूध एकजीव करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर हे गव्हाचं पीठ आपण त्यात टाकायचं आहे आणि बॅटर तयार करायचं आहे. आता त्याच्यासाठी आणखीन आपल्याला काय काय लागतं ते मी तुम्हाला दाखवते. थोडंसं आपल्याला म्हणजे विनेगर तुम्ही टाकू शकता किंवा आपला खायचा सोडा टाकू शकता, नाही टाकलात तरी चालेल. आणि इथे केकचा जे वेनिला जे असतो तुम्ही बघू शकता, तर हा मी घेतलेला आहे. ह्याचे आपल्याला 2 ते 3च थेंब सोडायचे, जास्त सोडायचं नाही. ह्याने काय होतं, मस्त त्याला असा खमंग असा वास छानपैकी येतो. त्याच्यासाठी याचा वापर करायचा आहे. तर चला तर आपण हे बॅटर तयार करायला घेऊया. तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने बॅटर तयार करणार आहे. आता मी जर 1 वाटी जर आपण हे घेतलेलं आहे तर 1 वाटी आपल्याला दूधसुद्धा घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जर आपल्याला वरतून लागलं बॅटरसाठी तर आपण वापरू शकतो. तर मी हे गव्हाचं पीठ याच्यात आधी सोडत नाही, नंतर सोडते. तर तुम्ही बघू शकता. आता मी सध्या थोडंसं दूध घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि मी याच्यामध्ये अंडा आहे, ते अंडं फोडणार आहे आणि त्याचं एकजीव करणार आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला आता हे खायचा सोडा आणि शिवाय वेनिला थोडंसं 1-2 थेंब सोडायचं आहे. तुम्ही बघू शकता, थोडंसं सोडायचं आहे आपल्याला. हे जास्त जरी सोडलं तरी काहीच म्हणजे हे नाही, छान येतं. तर मी आता त्याच्यात थोडं प्रमाणात सोडलेलं आहे. आता थोडंसं खायचा सोडा पण टाकूया आपण याच्यात आणि हे सगळं आपल्याला एकजीव करायचं. थोडासा किंचितच टाकायचं आहे. याच्यामुळे काय होणार आहे, त्याला मस्त अशी जाळीदार, जसं आपण डोसा बनवतो किंवा बेसनची पोळी बनवतो त्या पद्धतीने. आणि थोडंसं किंचित चवीनुसार आपल्याला मीठ सोडायचं थोडंसं. आता हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मस्त असं. आणि आता थोडीशी साखर पण ह्याच्यात सोडायची, किंचित साखर, म्हणजे गोड पण छान लागतं. तर ह्याच्यासाठी आपल्याला थोडीशी किंचित साखर सोडायची. आता मी ह्याच्यामध्ये साखर पण ॲड करते. तर आता ह्याच्यात मी म्हणजे 1 चमचाभर तरी साखर ॲड करते. जास्त गोड असे पाहिजे असेल तर गोड करू शकता, कमी गोड पाहिजे असेल तर गोड करू शकता, पण छान असं मस्त असं टेस्टी लागतं. तर हे आपल्याला असं चांगलं मस्तपैकी हलवून बॅटर तयार करायचं आहे. आता कोणाकोणाकडे ते हे असतं बॅटर हलवण्याचं, त्यांना पण हलवू शकता. माझ्याकडे नाही म्हणून मी नाही हलवत, मी आपल्या चमच्याने हलवणार आहे. आणि हे बॅटर आहे ते आपल्याला 10 ते 15 मिनटं छान असं भिजून द्यायचं आहे. आणि मग डोशाच्या तव्यावरती किंवा साध्या तव्यावरती पण मस्त असं आपण जर आमलेट काढतो त्या पद्धतीने काढून घ्यायचं आहे. तर ह्याच्यासाठी तुम्ही बटर वापरू शकता
किंवा तूप असेल तर तूप पण वापरू शकता. तर आपलं हे आता बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण हे गव्हाचं पीठ ह्याच्यात मिक्स करायचं आहे हळूहळू, जेणेकरून ह्याच्या गाठी नाही बनणार असं करायचं आणि थोडा वेळ भिजत ठेवायचं. तर आपला अंदाज असा ठेवायचा की आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं तर 1 वाटी आपण दूध घ्यायचं आणि जर आपल्याला वाटलं त्याला खेचलं जाते अजून तर आपण आणखीन त्याचा वापर करू शकतो. आता हे आपण तयार करूया मस्त असं छानपैकी. तर आता मी तर 1 वाटी आणखीन दूध घेतलेलं आहे. पहिलं आपण अंड्यासाठी थोडंसं वापरलं होतं. तर आता आपण मस्त असं थोडं थोडं करून सोडायचं आहे. पण कोमट साधारण दूध घ्यायचं आहे आपल्याला आणि हे पीठ भिजवायचं आहे. आता 1 वाटीचं पीठ भिजवलं तर भरपूरच 3-4 होतात एका माणसाला पुरण्यासारखं, असं मस्त पोट भरून नाश्ता करण्यासारखं. तर तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही 2 अंड्याचा वापर करायचा. पण ह्या 1 वाटीत 1च अंडं बरोबर होऊन जातं. तर असं ह्या पद्धतीने आपण हे मिक्स करत राहायचं. आणि एक 10 ते 15 मिनटं मस्त असं भिजवून द्यायचं पीठ छान असं. तर हे बॅटर भिजल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने भिजलं आहे. एक 10 ते 15 मिनटं आपण त्याला भिजत ठेवायचं आहे. आणि हे दूध आहे ते पूर्णच ह्याला खेचलं जाणार आहे. त्याच्यामुळे मला 1 वाटी बरोबर दूध लागलं. तर आता तुम्ही बघू शकता इथं आपलं बॅटर मस्त असं 15 मिनटं झालेले आहेत, मस्त असं भिजलेलं गेलेलं आहे. तर आता आपण गॅसवरती पॅनचा तवा ठेवू शकतो किंवा साधाही तवा ठेवू शकतो. आणि आपल्याला तुपाचा वापर करून, मी इथे माझ्याकडे तूप आहे, तुम्ही बटरचा सुद्धा वापर करू शकता. तर आता आपण सुरुवात करूया गॅस पेटवून तवा ठेवण्यासाठी. तर आता इथे मी तवा ठेवते. इथे माझ्याकडे असा तवा आहे, पॅनसारखाच आहे पण इथं खराब झालेला आहे. तर मी आता आपण चांगलं तापून द्यायचं आहे. आणि इथे मी तूप घेतलेलं आहे मस्तपैकी. तर आपण करायला सुरुवात करूया. तर आता आपला इथे तवा तापत आलेला आहे. तर आपण थोडंसं याच्यामध्ये तूप तव्यावरती सोडायचं आहे मस्तपैकी. थोडं पहिल्यांदा मला जास्त सोडावं लागणार आहे, परत एवढी गरज लागत नाही आपल्याला तुपाची. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे बॅटर आहे ते एकच मस्तपैकी असं जास्त पातळ पण बनवायचं नाही आणि जास्त घट्ट पण बनवायचं नाही, असं डोशासारखं काढायचं आहे. आणि आपल्याला गरज वाटली तर आणखी थोडंसं तुपाचा असं साईडनी हे करायचं आहे. आणि मंद आचेवरती आपल्याला चांगलं मस्त याला फ्राय करून खालनं भाजून घ्यायचं आहे. तर ही रेसिपी खूप छान, म्हणजे खूप छान आणि टेस्टी लागते. नक्की करून बघा, नक्की लहान मुलांना आवडेल. आणि ही पौष्टिक पण आहे. शिवाय याच्यात गव्हाचं पीठ आहे, अंडा आहे, दूध आहे. तर ही प्रोटीन वस्तू आहे. तर नक्कीच तुम्ही बनवून लहान मुलांना खाऊ घालू शकता. तर आपल्याला मस्त असं भाजून द्यायचं आहे छानपैकी. तर आता आपण याला पलटी करून बघूया कसं आपलं खालच्या साईडने मस्त भाजलेलं आहे. बघू शकता मस्त असं छान भाजले. तुम्ही बघू शकता कलर ब्राऊन कलर आलेला आहे. आता याला जास्त गरम तव्याची गरजच लागत नाही. पहिल्यांदाच थोडं जास्त चांगलं स्ट्रॉंगमध्ये तापवायचं. आणखी थोडंसं आपण तुपाचा वापर करूया. थोडं किंचितच टाकायचं आहे, जास्त नाही. तर याच पद्धतीने आपल्याला सर्व हे बनवून घ्यायचं आहे. तर आता एका गव्हाच्या वाटीच्या पिठाचं एवढं बॅटर तयार होतं आहे.
तर तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त बनवू शकता. मस्त असं छान बनवलेलं आहे. याचे 4 ते 5 बनतात. असं दोन्ही साईडने छानपैकी भाजून घ्यायचं आणि अशाच पद्धतीने आपल्याला सर्व करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता हे पण दुसरा पण किती माझा छानपैकी भाजला गेला. दोन्ही साईडने किती छान मस्त असं भाजलं, जसं आमलेटासारखंच वाटते. तुम्ही बघा, अशाच पद्धतीने आपण सर्व प्रकारचे पॅटर तयार करून घ्यायचे, पॅनकेक तयार करून घ्यायचे. सॉरी. तर बघा, आपली मस्त अशी झटपट रेसिपी तयार झालेली आहे. खूप छान असं मस्त मऊ कापसागत पण आणि खायला पण छान. गरमागरम खाऊया पावसातून. मस्त लहान मुलांच्या डब्यासाठी पण छान आहे. इथे माझे 4 झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि जसं चपातीसारखं पण बनवायला पण वेळ लागत नाही. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. नक्की लहान मुलांना बनवून द्या, कारण का लहान मुलं आवडीने खातील. शिवाय जे मुलं चपाती खात नाहीत, अंडं खात नाहीत, दूध खात नाहीत, त्यांना हे एकत्र करून असं बनवून दिलं तर खूपच छान, म्हणजे आवडीने खातील आणि त्यांना पण छान वाटेल आणि टेस्टी पण आहे. तर तुम्ही बघू शकता.